तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज आपल्या लातूर DCC बँकमध्ये पेपरसाठी येणाऱ्या लातूरचा इतिहास आणि भूगोल याविषयी पूर्ण माहिती बघणार आहोत आणि आपण जवळपास 3 व्हिडिओची सिरीज तयार करणार आहोत. तर पहिल्या सिरीजमध्ये आपण 1 ते 100 प्रश्न, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 101 ते 200 प्रश्न आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये 201 ते 300 प्रश्न असे आपण 3 व्हिडिओ पाहणार आहोत. तरी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं आणि हा व्हिडिओ पूर्ण बघावा, म्हणजे आपल्याला आपल्या पेपरमध्ये येणाऱ्या लातूरचा इतिहास आणि भूगोल यामध्ये एक प्रश्न चुकू नये आणि या 300 प्रश्नामधलेच आपल्या पेपरमध्ये प्रश्न येतील अति संभावना आहे. हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. तरी आपण या व्हिडिओला आणि अजून आम्ही 2 व्हिडिओ पुढे टाकणार आहोत, ते पण व्हिडिओ आपण बघावे, म्हणजेच आपल्याला आपल्या पेपरसाठी कोणतीच प्रॉब्लेम येणार नाही. तर या व्हिडिओला पूर्ण बघून लाईक आणि सबस्क्राईब करावे. तर सुरू करूया. प्रश्न पहिला, लातूर जिल्ह्याची अधिकृत निर्मिती कधी झाली? तर याचं उत्तर आहे 16 ऑगस्ट 1982. येथे थोडं उत्तरामध्ये गडबड झाली आहे, तर आपण समजून घ्या. याचं उत्तर आहे 16 ऑगस्ट 1982. लातूर जिल्हा कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे लातूर जिल्हा हे उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचे धाराशिव याचे विभाजन करून तयार करण्यात आला आहे. प्रश्न तिसरा, प्राचीन काळी लातूर शहराला कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर प्राचीन काळी लातूर जिल्ह्याला लत्तलूत म्हणून ओळखले जात असे. प्रश्न चौथा, लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर याचं उत्तर आहे लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत, म्हणजेच लातूर, औसा, रेणापूर, देवणी, निलंगा, उदगीर, अहमदपूर, जळकोट, शिरूर, अनंतपाळ आणि चाकूर हे लातूरमधील 10 जिल्हे आहेत. प्रश्न पाचवा, लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव कोणते आहे? तर लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव हे मुरुड आहे. प्रश्न सहावा, उदगीरचा प्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे उदगीरचा प्रसिद्ध किल्ला हे लातूर जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न सातवा, 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमधील कोणत्या ठिकाणी भीषण भूकंप झाला होता? तर याचं उत्तर आहे किल्लारी येथे भीषण भूकंप झाला होता. प्रश्न आठवा, लातूर शहर कोणत्या प्राचीन राजवंशाचे मूळ ठिकाण मानले जाते? तर याचं उत्तर आहे राष्ट्रकूट राजवंशाचे मूळ ठिकाण मानले जाते. 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे? तर याचं उत्तर आहे 84.22 इतका आहे. प्रश्न 10वा, खोडसा लेणी ही लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे ब. औसा तालुक्यात आहे. खोडसा लेणी ही औसा तालुक्यातील निलंगा रस्त्यावर आहे. तर इथं थोडं म्हणजे हिंदीमधून प्रश्न आलेले आहेत जवळपास 20, ते आपण समजून घ्या. लातूर जिला महाराष्ट्र के किस प्रशासकीय विभाग डिवीजन के अंतर्गत आता है? तर याचं उत्तर आहे औरंगाबाद. इथं थोडे हिंदीमधून प्रश्न आले आहेत आपली टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे. तर लातूर जिल्हा महाराष्ट्र के किस प्रशासकीय विभाग के अंतर्गत आता है? तर याचं उत्तर आहे औरंगाबाद, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या मध्ये येते. लातूर जिले की सीमा भारत के किस राज्य से लगी है? तर याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याला लागून आहे. लातूर जिल्हे की मुख्य नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे लातूर जिल्ह्याची मुख्य नदी ही मांजरा नदी आहे. प्रसिद्ध हाटी बेट लातूर जिले के किस तालुके में स्थित है? तर याचं उत्तर आहे रेणापूर तालुक्यात स्थित आहे. लातूर में स्थित सिद्धेश्वर मंदिर का निर्माण किसने करवाया था? तर याचं उत्तर आहे राजाराम ताम्रध्वज यांनी केलं होतं. साई धाम मंदिर लातूर में कहाँ स्थित है? तर याचं उत्तर आहे कव्वा रोड येथे साई धाम मंदिर हे स्थित आहे. लातूर जिल्हा परिषद की स्थापना कब हुई थी? तर लातूर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदची स्थापना म्हणजेच 1982 साली झाली होती. इनमें से कौन सा तालुका लातूर जिले में नहीं है?
तर पतारी हे तालुका परभणीतील आहे, हे लातूर जिल्ह्यातील नाही. लातूर का प्रसिद्ध गंजन क्षेत्र किसके लिए जाना जाता है, म्हणजेच गंजलगोई ही लातूरतील अनाज मंडीसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. लातूर के किस किल्ले को दक्षिण का द्वार कहा जाता है, तर लातूरतील उदगीर किल्ल्याला दक्षिणचा द्वार मानलं जातं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विश्वविद्यालय का उपकेंद्र लातूर में का है, तर याचं उपकेंद्र हे पेठ येथे आहे. लातूर जिले का क्षेत्रफळ लगभग कितना है, तर लातूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे 7157 वर्ग किलोमीटर आहे. लातूर में मराठवाड़ा रेलवे कोच फैक्ट्री कहाँ स्थित है, तर लातूर जिल्ह्यातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी हे लातूरतील मुख्य शहरामध्ये स्थित आहे. सिद्धेश्वर और रत्नेश्वर मेला लातूर में किस महीने में आता है, तर हे जत्रा ही माघ महिन्यात येते. 1993 के भूकंप का केंद्र रहा किल्लारी किस तालुके में स्थित है, किल्लारी हे गाव औसा तालुक्यातील आहे. विशालपुर की किस शहर का प्राचीन नाम माना जाता है, विशालपुर हे नाव औसा तालुक्याला दिले आहे. लातूर जिले में लिंग अनुपात सेक्स रेशो 2011 की जनगणनेनुसार कितनी है, तर याचं उत्तर आहे 928. इथं चुकून 924 झाले आहे, तरी काही ठिकाणी 924 आणि काही ठिकाणी 928 आहे. तर आपण ऑफिशियल वेबसाईटवर तर 928 दिलं आहे, तर आपण 928 करावं पेपरमध्ये जर प्रश्न आला तर. लातूर जिले में कुल कितने विधान सीट है, तर याचं उत्तर आहे एकूण 6 विधानसभा सीटा आहेत. मांजरा नदी का उगम स्थल कहाँ है, तर मांजरा नदीचा उगम स्थळ हे बालाघाट पहाडियामध्ये आहे. लातूर जिले की मुख्य भाषा कोणती आहे, तर लातूर जिले की मुख्य भाषा म्हणजेच आपली मराठी आहे. लातूर में स्थित गंजलगोलाई की रचना किसने बनाई, ते लातूरमधल्या गंजलगोईची रचना ही निजामच्या इंजिनियरने बनवली होती. कौवा झील लातूर जिले के किस आकर्षण का हिस्सा है, कौवा झील हे लातूरतील पक्षी दर्शनासाठी आकर्षण आहे. राष्ट्रकूट काल में लातूर को क्या कहा जाता था, राष्ट्रकूट काळात लातूरला लत्तरूण म्हणून ओळखले जाते. निलंगा तालुके किसके लिए प्रसिद्ध है, निलंगा तालुका हा निलंगेश्वर मंदिर यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. लातूर का कौन सा पैटर्न शिक्षा के क्षेत्र में पूरे महाराष्ट्र में प्रसिद्ध है, तर याचं उत्तर आपल्याला सगळ्यात माहिती आहे, लातूर पॅटर्न हे प्रसिद्ध आहे. पुन्हा आपल्या मराठीतून आले आहेत प्रश्न. ते चुकून जवळपास 20 प्रश्न 10-15 प्रश्न आले होते हिंदीमधून. तर प्रश्न 26, लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी ही कोणत्या मुख्य नदीची उपनदी आहे, तर ही उपनदी गोदावरीची आहे. लातूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे, तर आपण मागेच प्रश्न बघलो हे. तर लातूर जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्रफळ हे 7157 चौरस किलोमीटर आहे. खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातून वाहत नाही, तर याचं उत्तर आहे कोयना नदी ही लातूर जिल्ह्यातून वाहत नाही. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याचे मुख्यालय कोठे आहे, तर याचं उत्तर आहे औसामध्ये. लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे, तर याचं उत्तर आहे बाभळगाव येथे आहे, जो लातूरमध्ये स्थित आहे. लातूर जिल्ह्याची सीमा खालीपैकी कोणत्या जिल्ह्याला लागत नाही, तर लातूर जिल्ह्याची सीमा ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागत नाही, धाराशिव, नांदेड, बीड या जिल्ह्याला लागते. लातूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागांतर्गत येतो, तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. लातूर जिल्ह्यातील खोरसा लेणी कोणत्या कालखंडातील मानली जाते, तर याचं उत्तर आहे गुप्त कलचुरी अंदाजे 6व्या शतकातील मानली जाते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म्हणजेच लातूर DCC बँकचे मुख्यालय कुठे आहे, तर याचं मुख्यालय मेन म्हणजेच लातूरमध्ये आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी ही जात कशासाठी प्रसिद्ध आहे, तर लातूर जिल्ह्यातील देवणी ही जात गाई म्हशीसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच गोवंशासाठी. लातूर येथील गंजलगोलाई इमारतीमध्ये किती रस्ते येऊन मिळतात, तर लातूरमधील गंजलगोई इमारतीला एकूण 16 रस्ते येऊन मिळतात. 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे, तर याचं उत्तर आहे 24,54,1996 इतकी आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण हे लोअर तेरणा धरण आहे. उदगीर येथे पार पडलेल्या 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब 2022 झाले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात कोणती प्रसिद्ध बेट आहे? तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात हत्ती बेट हे प्रसिद्ध आहे. लातूर येथील गंजलगोलाईचे बांधकाम कोणत्या वर्षी पूर्ण झाले? तर याचं उत्तर आहे लातूर जिल्ह्यातील गंजलगोलाईचे बांधकाम हे 1917 मध्ये पूर्ण झाले. हे लातूरचे हृदय मानले जाते. लातूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे उपकेंद्र प्रस्तावित आहे? तर लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र हे लातूरमध्ये आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका कोणता आहे? तर सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका हे जळकोट आहे. कव्वा तलाव लातूर शहरात कोणत्या दिशेला आहे? कव्वा तलाव हे लातूर शहरात पूर्व दिशेला आहे. लातूर जिल्ह्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोठे आहे? लातूर जिल्ह्यात स्वामी विवेकानंद संस्था ही लातूरमध्येच आहे. लातूर हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात साई मंदिर प्रसिद्ध आहे? लातूर जिल्ह्यातील लातूर म्हणजेच कव्वा रोड येथील साई मंदिर प्रसिद्ध आहे. उदगीरच्या किल्ल्यात कोणाची समाधी आहे? तर उदगीरच्या किल्ल्यात उदयगीर महाराजांची समाधी आहे. लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून मांजरा नदी प्रवेश करते? तर लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील रेणापूर मार्गे मांजरा नदी लातूरमध्ये प्रवेश करते. लातूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? लातूर महानगरपालिकेची स्थापना ही 2012 साली झाली. लातूर जिल्ह्याचे हवामान कशा प्रकारे आहे? तर लातूर जिल्ह्याचे हवामान हे उष्ण व कोरडे या प्रकारे आहे. लोअर तेरणा प्रकल्प लातूर आणि कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर लोअर तेरणा धरण हे लातूर आणि धाराशिव म्हणजेच आत्ताचा उस्मानाबाद जिल्हा याच्यावर स्थित आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा हे नाव कशावरून पडले? लातूर जिल्ह्यातील निलंगा हे नाव निलंगेश्वर मंदिर यावरून पडले. लातूर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? तर लातूर जिल्ह्याच्या उत्तरेला परभणी आणि काही भाग बीडचा आहे. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी लातूरमध्ये कशाच्या निर्मितीसाठी आहे? तर मराठवाडा कोच फॅक्टरी ही लातूरमध्ये वंदे भारत एक्सप्रेस आणि मेट्रोचे डबे तयार करते. लातूर जिल्ह्यातील महत्त्वाची नगद पिके कोणती आहे? तर लातूर जिल्ह्यातील महत्त्वाची नगद पिके सोयाबीन आणि ऊस तसेच लातूर ही सोयाबीनची मोठी बाजारपेठ मानली जाते. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजेच GMCची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 2003 मध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजे GMCची स्थापना झाली. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हे शहर कोणत्या संतांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते? लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हे शहर संत लिंगायत स्वामी आणि महानुभाव पंथाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. लातूर जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका कोणती आहे? तर लातूर जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका ही लातूरच आहे आणि तिची स्थापना 1932 मध्ये झाली होती. सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर लातूर शहरात कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर हे लातूरमधील जुने लातूर येथे स्थित आहे. लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात देवणी जनावरांचे संशोधन केंद्र आहे? तर लातूर जिल्ह्यातील देवणी जनावरांचे संशोधन केंद्र हे उदगीर येथे आहे. अनेक ठिकाणी देवणी असे वाटू शकते परंतु मुख्य केंद्र उदगीर भागातच आहे. हे मेन प्रश्न आहे. लातूर जिल्ह्यातील पिनकोड कोणत्या क्रमांकाने सुरू होतो? तर लातूर जिल्ह्यातील पिनकोड हे 4113 ने सुरू होतो. मुख्यतः 413512 ते 413517 इत्यादीमध्ये आहे. लातूरमधील निलंगेश्वर मंदिर कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे हडप्पापंथी या शैलीचे उदाहरण आहे. उदगीर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे भारत सासणे हे अखिल भारतीय मराठी साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष होते. लातूर जिल्ह्याचे
च्या दक्षिणेला कर्नाटक राज्यातील कोणता जिल्हा आहे? तर कर्नाटक राज्यातील बिदर हे जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दरवर्षी गद्रे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते? तर याचं उत्तर हे आहे चाकूर येथे गद्रे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. लातूर जिल्ह्यातील कोणत्या नदीवर धरणी हा मध्यम प्रकल्प स्थित आहे? तर लातूरमधील धरणी हा मध्यम प्रकल्प धरणी नदी म्हणजे चाकूर तालुक्यात आहे. लातूरमध्ये विमानतळ कुठे स्थित आहे? तर लातूरमध्ये चिंचोली MIDC येथे लातूरतील मुख्य विमानस्थळ स्थित आहे. लातूर जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? तर लातूर जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हे शेती आहे. लातूर पॅटर्नचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लातूर पॅटर्नचे जनक म्हणून जनार्दन वाघमारे यांना ओळखले जाते. लातूर शहर समुद्र सपाटीपासून साधारण किती उंचीवर आहे? तर लातूर हे शहर समुद्र सपाटीपासून साधारण 636 किलोमीटर उंचीवर आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हे कोणत्या पिकाच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर अहमदपूर हे तूर, हळद, सोयाबीन म्हणजेच वरील सर्व पिकासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः तूर आणि सोयाबीनसाठी प्रसिद्ध आहे. तेरणा नदी लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात वाहते? तेरणा नदी ही लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यात वाहते. लातूर येथील प्रसिद्ध दयानंद शिक्षण संस्था कोणत्या वर्षी स्थापना झाली? तर लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना ही 1961 मध्ये झाली. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या तालुक्याची निर्मिती कोणत्या तालुक्याचे विभाजन करून करण्यात आली? तर याचं उत्तर आहे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या तालुक्याची निर्मिती निलंगा तालुक्याचे विभाजन करण्यात आले. लातूर जिल्ह्याच्या कोणत्या दोन राज्यांच्या सीमा जवळ आहेत? तर लातूर जिल्ह्याला हा कर्नाटक व तेलंगणा या दोन राज्याच्या सीमा जवळ आहेत. लातूरची मुख्य सीमा ही कर्नाटकला लागून आहे. लातूर जिल्ह्यात नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचा कारखाना कोठे आहे? तर लातूर जिल्ह्यात नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचा कारखाना हे MIDC लातूरमध्ये स्थित आहे. लातूरची गंजलगोलाई हे ठिकाण कोणत्या वस्तूंच्या विक्रीसाठी सर्वात मोठे केंद्र आहे? तर लातूर येथील गंजलगोलाई हे ठिकाण किराणा आणि धान्य यांच्या विक्रीसाठी खूप महत्त्वाचे आहे. लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ हे ठिकाण दुर्मिळ वनौषधीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच वडवळ नागनाथ बेट आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी साखर कारखाना सहकारी संस्था कोठे आहे? तर लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी साखर कारखाना सहकारी संस्था ही मांजरा सहकारी साखर कारखाना आहे. विलासराव देशमुख यांनी स्थापन केलेली आहे. लातूर जिल्ह्याचे सध्याचे 2026चे पालकमंत्री कोण आहे? तर याचं उत्तर काय इथे नाही, पण आपण याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नक्की आणू. तर पुढचा प्रश्न, लातूर जिल्ह्याचा प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच RTO कोड काय आहे? तर याचं उत्तर आहे लातूर जिल्ह्याचा RTO कोड हे MH24 आहे. मांजरा नदीच्या काठी बसलेले लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर कोणते आहे? तर मांजरा नदीच्या काठी बसलेले लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर लातूर आहे. नदी शहराच्या जवळून वाहते म्हणून. लातूर जिल्ह्यातील नागझरी हे पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर लातूर जिल्ह्यातील नागझरी हे पर्यटन स्थळ जळकोट तालुक्यात आहे. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती नगर परिषदा आहेत? तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 7 मुख्य शहरामध्ये नगर परिषदा आहेत. लातूर जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोणत्या नदीवर जास्त प्रमाणात दिसतात? तर याचं उत्तर आहे मांजरा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे प्रश्न खूप IMP हे पेपरमध्ये नक्कीच येऊ शकतो. लातूर जिल्ह्यातील औसा येथील किल्ल्याचे मूळ नाव काय होते? तर लातूर येथील औसा येथील किल्ल्याचे मूळ नाव विशाळगड हे होते. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध नरसिंह मंदिर आहे? तर लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील देवणीबू येथे प्रसिद्ध नरसिंह मंदिर आहे. लातूर जिल्ह्यात स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारावर
आधारित कोणती मोठी शिक्षण संस्था कार्यरत आहे? तर याचं उत्तर आहे दयानंद शिक्षण संस्था ही मोठी शिक्षण संस्था कार्यरत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वात उंचावर असलेले ठिकाण कोणते मानले जाते? तर लातूर जिल्ह्यातील सर्वात उंचावर ठिकाण असलेले हे हत्ती बेट आहे आणि ते रेणापूरमध्ये स्थित आहे. मांजरा धरण हे लातूर जिल्ह्यासाठी पाण्याचे मुख्य स्रोत असून ते कोणत्या तालुक्यात येते? मांजरा धरण हे कळंब धाराशिव जिल्हा हे धरण लातूरची जीवहानी मानले जाते, म्हणजे कळंब तालुक्यात येते. लातूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर आहे? तर लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथे महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. लातूरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे डबे बनवण्याचे काम कोणत्या कंपनीमार्फत केले जाते? तर लातूरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे डबे बनवण्याचे काम हे KEC इंटरनॅशनल आणि रशियन कंपनीसह करार आहे. तर KEC आणि रशियन कंपनी हे दोन्ही कंपन्या मिळून वंदे भारत एक्सप्रेसचे डबे बनवण्याचे काम करतात. लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात लिंबळवाडी हे धरण आहे? तर लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे लिंबळवाडी हे धरण आहे. 2016 मध्ये लातूरला भीषण दुष्काळात कोणत्या शहरातून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला होता? तर मिरज या जिल्ह्यातून पाणी पुरवठा करण्यात आला होता. लातूर जिल्ह्यातील मुरुड हे गाव कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? लातूर जिल्ह्यातील मुरुड गाव हे पानमळा यासाठी प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यात सिनेमा थिएटर म्हणजे चित्रपटगृह असलेली ऐतिहासिक गंजगोलाईची इमारत कोणत्या आकाराची आहे? तर गंजगोलाईची इमारत ही गोलाकार आकाराची आहे. लातूर जिल्हा हा कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतो? तर लातूर जिल्हा हा लातूर मतदारसंघातच येतो. लातूर जिल्ह्यातील नागनाथ मंदिर वडवळ येथे कोणत्या डोंगरावर आहे? तर याचं उत्तर आहे बालाघाट डोंगररांगावर. प्रश्न 99वा. लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कोणत्या चौकात आहे? तर याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा टाउन हॉल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्थित आहे. लातूर जिल्ह्याच्या निर्मितीवेळी 1982 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? तर याचं उत्तर आहे बाबासाहेब भोसले हे लातूर जिल्ह्याच्या निर्मितीवेळी 1982 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जसं आपण आज 1 ते 100 पर्यंत लातूर जिल्ह्याचा इतिहास भूगोलमधील 100 प्रश्न पाहिले आहेत, तसेच आपण जवळपास आपल्याकडे 300 क्वेश्चनची PDF आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 101 ते 200 पर्यंतचे क्वेश्चन घेणार आहोत आणि नंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये 201 ते 300 क्वेश्चनचे PDF घेणार आहोत. तरी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे आणि या क्वेश्चनची PDF जर पाहिजे असली तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. आपल्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फ्रीमध्ये या PDFची लिंक प्रोव्हाइड केली जाईल. तरी आपण व्हिडिओला लाईक करावं, सबस्क्राईब करावं, चॅनलला सपोर्ट करावं. तर धन्यवाद. आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड बाय.